पुणेकरांसाठी म्हाडाची गुड न्यूज। 295 घरांसाठीच्या लॉटरीची तारीख ठरली। प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या तत्वावर ही लॉटरी जाहीर करण्यात आली आहे। म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील 295 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया 4 मे 2026 रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून सुरू होणार आहे। पुणे मंडळामार्फत 20% सर्वसमावेशक आणि 15% सामाजिक गृहनिर्माण योजनांतील विक्री अभावी शिल्लक राहिलेल्या 295 सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेत समावेश करण्यात आला आहे। पुणे महानगरपालिका म्हाडा योजनेअंतर्गत 113 सदनिका आणि पिंपरी चिंचवड म्हाडा योजनेअंतर्गत 182 सदनिकांचा यामध्ये समावेश आहे। या योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण योजनांमधील 1 RK 1 BHK 2 BHK प्रकारातील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। चिखली, ताथवडे, वाकड, लोहगाव, मुंढवा, येवलेवाडी, वाघोली, किवळे, फुरसुंगी, डुडुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर, पुनावळे आदी परिसरातील प्रकल्पांचा या योजनेत समावेश आहे। विविध प्रकल्पांमध्ये भिन्न क्षेत्रफळ, किंमत व सुविधा उपलब्ध असल्याने अर्जदारांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे। पुणे मंडळातर्फे इच्छुक अर्जदारांना आवाहन करण्यात येत आहे की प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील सदनिकांची माहिती व योजनेत सहभागी होण्याकरताचं मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे। या पुस्तिकेचं अवलोकन करूनच योजनेत सहभागी होण्याचं आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं। अर्जदारांनी याच संकेतस्थळावरून अर्ज नोंदणी करावयाची आहे। अर्ज नोंदणी झाल्यानंतरच ऑनलाईन अर्ज सादर करणं, अनामत रक्कम भरणं, अर्ज शुल्क भरणा, योजना, सदनिका निश्चित करणं ही प्रक्रिया 4 मे रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून कार्यान्वित होणार। प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार अर्जदारांना उपलब्ध सदनिकांमधून तात्काळ निवड करण्याची सुविधा उपलब्ध असेल। सदनिका निश्चिती केल्यानंतरच 48 तासांच्या आत अर्जदारानं सदनिकेच्या विक्री किमतीच्या 10% रकमेचा भरणा करणं आवश्यक आहे। ही रक्कम म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री झाल्यानंतरच अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने सदनिकेची रक्कम भरून घेण्यासाठी तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल। निर्धारित कालावधीत भरणा न केल्यास संबंधित सदनिकेवरील हक्क आपोआप रद्द होऊन ती पुढील अर्जदारासाठी उपलब्ध होईल। अनामत रकमेचा परतावा केवळ नियमानुसारच करण्यात येईल आणि त्यावर कोणतेही व्याज देण्यात येणार नाही। अल्प उत्पन्न गट तसेच आर्थिक दुर्बल घटक अर्जदारांसाठी अनामत रक्कम 20,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे। अर्ज फी 600 रुपये असून त्यावर GST 108 रुपये आकारला जाईल। त्यामुळे अर्जाच्या वेळी एकूण 20,708 इतका प्रारंभिक भरणा आवश्यक राहील। पात्रतेच्या अटीनुसार अर्जदाराचं वय किमान 18 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे। अर्जदार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा किंवा मागील 20 वर्षांपैकी किमान 15 वर्षे महाराष्ट्रात त्याचं वास्तव्य असावं। आर्थिक वर्ष 2024-25 व 2025-26 या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा किंवा आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदार दाखला सादर करणं बंधनकारक राहील। अर्ज करताना अर्जदारानं स्वतःच्या बँक खात्याचा क्रमांक आणि IFSC कोड अचूक नमूद करणं आवश्यक असून अनामत रकमेचा परतावा त्याच खात्यावर करण्यात येईल। सदर प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन आणि संगणकीय प्रणालीद्वारे राबवण्यात येत असून कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप राहणार नाही। म्हाडानं कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थांची नेमणूक केलेली नाही। नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये। केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी। सर्व प्रकारचा पत्र व्यवहार, ईमेल, SMS व अर्जदाराच्या लॉगिनद्वारेच करण्यात येणार असल्यानं अर्जदारांनी आपला मोबाईल क्रमांक आणि ईमेल ID अचूक व सक्रिय ठेवणं आवश्यक आहे। योजनेअंतर्गत उपलब्ध सदनिकांवर प्रलंबित असलेले मालमत्ता कर, देखभाल शुल्क आणि इतर देयके संबंधित लाभार्थ्यानं अदा करणं आवश्यक राहील। यशस्वी अर्जदारांनी संबंधित गृहनिर्माण संस्थेचे सभासद होणं बंधनकारक राहील। देकार पत्र निर्गमित झाल्यानंतर अर्जदारानं परतावा मागितल्यास सदनिकेच्या किमतीच्या 1% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम विना व्याज परत करण्यात येईल।